काय चाललंय? रघु इथे तुला एंटरटेन करायला आलेला नाहीये. तो शांतपणे त्याचं काम करतोय आणि तुला हसायला सुचतंय. तायडे अगं सहज गंमत केली ग. सहज? तुला त्याचं अडखळत बोलणं दिसलं पण त्याची मेहनत नाही दिसली ना, त्याचा संघर्ष नाही दिसला. त्यांनी बोलायला तोंड जरी उघडलं तरी तुझ्यासारख्या घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक त्याच्यावर हसणार आहेत हे त्याला माहित नसणार आहे का? पण तरीही तोडकं मोडकं का होईना तो बोलण्याचा प्रयत्न तरी करतोय, संघर्ष करतोय तो, कारण त्याचा त्याच्या मेहनतीवर विश्वास आहे. पण मेहनत आणि आपला दूर दूर पर्यंत काही संबंधच नाहीये, हो ना? काय गो, इतक्या लोकांसमोर माझ्या तनाचा अपमान करतस? मी कोणाचाही अपमान केलेला नाही आई, पण काय आहे ना, चूक ते चूकच असतं. मग ती तुझ्या तन्यानी केली तरीही. आणि किती सहज एखाद्याच्या व्यंगावर हसतो आपण, पण त्या हसण्याचा त्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होईल याचा जरासाही विचार येत नाही का आपल्या मनात? आणि रघु हा इथला वेटर नाहीये फक्त, तो आमच्या परिवाराचा एक भाग आहे, आमच्या टीमचा एक भाग आहे, आमची फॅमिली आहे तो. ती तुमची फॅमिली आणि आम्ही काय परके? ज्या माणसांना माणसांशी माणसांसारखं वागण्याची सुद्धा रीत नाहीये ना, त्या लोकांना फॅमिली म्हणण्याची इच्छाच नाहीये माका. माझ्या स्टाफशी जर तुम्हाला व्यवस्थित वागता बोलता येत नसेल ना, तर यापुढे या कॅफेमध्ये तुम्ही पाऊल ठेवलेले मला चालणार नाही. चल रे तन्या, आपण ना आता हयसर 1 मिनिट सुद्धा थांबू नाही. असा 4 पैसे गाठीक मिळाले ना म्हणून पाय जमिनीवर रवळत नाही त्याचे. चल तू, चल चल. रघु थांब. आता जे काही झालं त्यासाठी सगळ्यांना सॉरी. प्लीज कंटिन्यू. माफ कर मका यायला जरा उशीरच झाला, पण आता आली आहे ना मी. आता तुझ्यावर काय कोणावरही अन्याय झालेला मी सहन करून घेणार नाही. आणि रघु, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं अडखळत बोलणं हा तुझा दुबळेपणा नाहीये, ते तुझं सामर्थ्य आहे. जा. वल्लरी, मी काय म्हणते, तू अडी काम करून राहिले आणि डिस्टर्ब करून राहिले का ग? मी सॉरी खरं नाही. प्लीज अहो, तुम्ही सॉरी म्हणत जाऊ नका. तुम्ही काही डिस्टर्ब नाही करत आहात मला. बोला, काय काम होतं? अगं, जन्माष्टमी राहिली ना, पूजा करायला पाहिजे ना आपल्याला, सागर संगीत व्हायला पाहिजे, म्हणलं तुला विचारावं सगळं. वहिनी, अहो यात काय विचारायचं? तुम्ही मोठ्या आहात, सगळे निर्णय तुम्हीच घ्यायचे. इनफॅक्ट माझी काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. नाही म्हणजे तुम्हाला काही बाहेरनं आणायचं असेल ना तर मी घेऊन येईन. हां चालेल. वल्लरी, आपण नाही पूजा सागर संगीत करूया. अगदी कसं आहे ना, ही पूजा केली ना तर मला खात्री आहे यावर्षी तुले नाही तर मले कोणाला तरी बाळ होईल, घर कसं भरल्यासारखं होईल. आपण ना घरीच प्रसाद करूया, सागर संगीत एकदम जास्तीत गुदांटे विरजण लावते आणि पूजे उपवास असणार की नाही पूजेचा, म्हणजे आपण साबुदाणा बी करायला लागेल. हो, सगळी तयारी करते मी. अगं का वहिनी,
एक विचारू का? हां. नाही म्हणजे महेंद्र दादा चिडल्यात माझ्यावर, मला माहिती आहे. तुम्ही चिडला नाही आहात ना माझ्यावर? काय बी काय बोलू राहिली तू? अगं ह्या घरात ना मला तुझ्यामुळे आपलेपणा वाटतो ग. तू आहेस म्हणून बरं वाटतं मला. माझी बहीण सुमन, तिने तर मनोज भाऊनं उद्ध्वस्त केलं होतं अगदी, पण तिची मोठी बहीण असून मला आपलं म्हणलं तुम्ही. घरात आश्रय दिलात, मला समजून घेतलं. वहिनी प्लीज, काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही उलट महेंद्र दादांना सावरलंय, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, त्यांना प्रत्येक वेळी सांभाळून घेताय तुम्ही. उलट आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही महेंद्र दादांसोबत सुखी आहात ना? हे बघा, तुम्ही आमच्यासाठी खूप करताय आधीच. हे ग, यांना पण किती समजून घेतेस तू. यांच्या कामधंद्यासाठी किती वेळा पैसे दिलेस त्यांना, पण सगळे बुडवले. एक पण कामधंदा जमला नाही. वल्लरी, एक सांगू का तुला? विनंती कसली करताय? हक्काने मागा माझ्याकडे जे काही हवंय. बोला, काय हवंय? वल्लरी, यापुढे हे घर यांच्या अनावर करायचा विषय काढायचा नाही. हा, मी समजावेन यांना. मला कळतच नाही ग, यांच्या डोक्यात हे खूळ कुठून शिरलंय. मला आपलं घर एकत्र पाहिजे ग. तुम्ही खरंच किती विचार करता या घराचा. तुम्हाला हवंय अगदी तसंच होणार आहे सगळं. बाई, तुझं काम पडलं आणि मी बोलत बसले. तू कर, मी देवळात जाऊन येते. हा, बरं, नका काळजी करू. बस बस बस. हा, यांच्या दारात येऊन पडलो म्हणून भिकारी समजतं का आपला? तोंडात येत काय बडबडा नको. तुम्ही काय झालं, रडताय कशाला? काय सांगू जावई बापू तुमका? आमच्या पोरीनेच आमची लायकी दाखवल्या नो. काय रे? आई प्लीज मला समजेल असं काहीतरी सांगा. काय सांगू तुमका? माझं आणि माझ्या तण्याचं तुमच्या बायकोन म्हणजे प्रेरणाला अपमान केला नो त्या वेटरासमोर. काय? माझा प्रेरणा तसा नाया, तू आणि या तुझ्या लेकान काही काहीतरी गोंधळ घातलेलो असतो. तुम्ही ना फक्त नेहमी पाण्यातच बघतासो, पण आज तुमच्या तण्याचं पण अपमान केले. हो बाबा, माझो पण अपमान केले ताईने. तू गप्रेव रे. मग तुझ्याच नादाक लागाने बिघाडता. आणि तुका सांगण ठेवतो या, विनाकारण जावयांच्या कानात काही भरवू नकोस. बाबा जरा थांबा. आई प्लीज मला नीट कळेल असं सांगा, काय झालं तिकडे? काय सांगू तुमका? मी आणि माझा तण्या ना तुमच्या आटलात गेलो होतो. माझ्या तण्याकनं भूक लागली होती, होय ना रे? म्हणून वेटराक बोलवलं नो. तर प्रेरणानं आमची लायकी काढली नो. आम्ही काय फुकट्यात काय हो? सांगा ना, सांग रे त्यांना. फुकटे नाही, पण मुजोर नक्कीच आहात. बघा बघा कसं बोलतात. प्रेरणा प्लीज. अजित, तू प्लीज आज बोलू दे मला. खरंच बोलू दे. आतापर्यंत मला वाटत होतं की ही एक ना एक दिवस तरी बदलेल. ती तर बदललीच नाहीये, पण आता तनूही तिच्या नादी लागून बिघडायला लागलाय. काय चूक काय बरोबर हे त्या काही कळेन असं झालंय आता. तुझा सगळा बरोबर गो, आमचा सगळा काय तर चूक. हो, मी जे काही वागले जे काही बोलले ते बरोबरच होतं. माझ्याच हॉटेलमध्ये येऊन माझ्याच माणसांची तुम्ही वाटेल तसं वागणार असाल ना, तर ते मी खपवून घेणार नाही. मी तुम्हाला तुमची पायरी दाखवणारच. प्रेरणा, कोणाशी बोलतेस कळतंय का? आई आहे त्या तुझ्या. बघलास कसं बोलतात. आमचा पोरग्या ना हो. देवा, या सगळ्या ऐकण्याआधी माका मरट का नाही रे दिलं. मरट का नाही दिलं. आई, मी तुका शेवटचं सांगते. प्रेरणा, माझ्या घरात मोठ्या माणसांचा असा अपमान मी खपवून घेणार नाही.
काय बोललास? तुझं घर? प्रेरणा अगं मला तसं नव हाय ग माय व बाजारामध्ये या पिशव्या धरून चालून चालून माझ्या पायाचे तुकडे पडले हो माय वल्लरी. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. थांब तू मया आणि मया पाणी आण रे बेटा. आणि तो फॅन बी लाव रे. माय काय ती गरमी आणि काय ती गर्दी, चालायला जागानीच नाही बाजारामध्ये. आणि तुला सांगते हे भाजीपाला कितला महाग झालाय, सामान्य माणसाने काही खायचं का नाही. मला तर वाटतं ना की हवा खाऊन जगायची पाळी येते का काय आता लोकांवर. काय झालंय सासूबाई, एवढी का चिडचिड करताय? काय करू मग वल्लरी, सगळ्याच वस्तू कितल्या महाग झालेल्या आहे. गरीबाले काय परवडणार आहे बरं हा भाजीपाला खायला. काय खायचं काय गरीबाने. अगं आई महागाई कितली बी वाढली तरी पोटासाठी तर भाजीपाला लागेनच ना. बरोबर बोलले भाऊजी, महागाई वाढली पण पोटासाठी अन्न तर विकत घ्यावंच लागेल ना लोकांना. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. दादांनी जर का भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला तर? कोण मी? म्हणजे कुठला बी बिझनेस करायला काय हरकत नाही, पण त्यासाठी भांडवल लागेल आणि ते भांडवल तुम्ही दोघंच देऊ शकता मला. आणि तुम्ही जर का मला भांडवल दिलं ना तर मी सगळा माल ना जळगावून उचलीन आणि तो अडी मुंबईत आणून विकीन. म्हणजे आपल्याला खूप फायदा कमवता येईल. हा चांगली कल्पना आहे. मी एक काम करते, आजच यांच्याशी बोलते आणि पैशाची काय व्यवस्था होते ते बघूया. तुम्ही नका काळजी करू. वल्लरी मला सांग, पुष्पा कुठे आहे? तिला देतो ना ही गुड न्यूज. वहिनी मंदिरात गेल्यात, येतील इतक्यात. आई पुष्पा बी काय सारखं सारखं मंदिरात जात राहते ग? अशी कोणत्या देवाची भक्ती करी राहिली ती? अरे